नमस्कार मंडळी. टॅन्टरॅन. बरोबर ओळखलं, ही आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी म्हटल्यावर तुमच्या घरातील बच्चे कंपनी नाक मुरडते ना? अहो, बच्चे कंपनीच काय घेऊन बसलाय, मोठी मंडळ सुद्धा नाक मुरडतात. पण जर माझ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवाल तर बच्चे कंपनी काय, मोठी मंडळ सुद्धा मेथीची भाजी आवडीने फस्त करेल. हे बघा, ही भाजी बारीक निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मी ही भाजी 15 मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवलेली होती. आता तुम्ही म्हणाल, असे मिठाच्या पाण्यात कशाला ठेवलेलं? तर असे केल्याने भाज्यांवर जे औषधे आणि जी फवारणी केलेली असते, केमिकल, ते सगळे निघून जाते. भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: इथे मी मध्यम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 ते 3 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल, मोठे तुकडे का? तर जे छोटे तुकडे असतात ते आपल्याला दिसत नाहीत आणि मोठे तुकडे असले तर लहान मुले त्याला बाजूला काढून ठेवतील. इथे मी 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. अर्धा चम्मच जिरं आणि 4 मोठे कूट शेंगदाण्याचे. 4 चमचे शेंगदाण्याचं मोठं कूट. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकत आहे. पहिल्यांदा जिरं, मग कांदा टाकत आहे. कांदा वापरायचाच मेथीच्या भाजीमध्ये, का तर मेथीचा कडवटपणा जातो. आता मी यात लसूण आणि मिरच्या टाकल्या आहेत. आता कांदा, लसूण, मिरची मी यात भाजलेली आहे. आता आपण यात मेथी घालायची. आता आपण मेथीची भाजी छान अशी परतून घ्यायची. भाजी परतून झाले, मीठ घालत आहे. मगाशी मी तुम्हाला साहित्यात मीठ दाखवायचे विसरले. भाजी परतून झाली. आता त्यात शेंगदाण्याचं कूट टाकलं. आता मी त्याच्यावर ताट ठेवणार आहे. बारीक वाफेवर भाजी शिजवून द्यायची. मिनिट झालेली आहे. मध्ये मध्ये भाजी अशी परतून घ्यायची. आता आपली मेथीची भाजी तयार झाली आहे. ही बघा.